आजचा हा दिवस, ही वेळ आणि हा क्षण तुमच्या आयुष्यातला खूप मोठा बदलाचा क्षण आहे. आज हे शब्द तुमच्या कानावर पडणार आहेत. ते केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या नशिबाची काळोखी रात्र संपवून आयुष्यात सुखाचा नवा सूर्यप्रकाश आणणारी एक ब्रह्मांडीय शक्ती आहे. आज हा व्हिडिओ चुकूनही मध्ये सोडून जाण्याची चूक करू नका, कारण कदाचित उद्या तुम्ही स्वतः इथे पुन्हा येशाल आणि डोळ्यात आनंदाश्रू आणून म्हणताल की हो माऊली, माझ्या प्रार्थनेने माझ्या भाग्यात खरोखरच चमत्कार केला आहे. आज देवापाशी बसून मला तुमच्याशी, तुमच्या मनाशी संवाद साधायचा आहे. आज हे मन खूप भरून आलंय. असं वाटतंय की या संसाराच्या गाड्यात, आजच्या या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात आपलं इतकं अडकून गेलोय ना, की कधी कधी स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्यायलाही आपल्याला वेळ मिळत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती धावपळ, नुसती चिंता, घरातल्या जबाबदाऱ्या, मुलाबाळांचं भविष्य, पैशाची चंचल, आजारपण, या सगळ्या रगाड्यामध्ये माणसाचं मन फार खचून जातं. कधी कधी रात्रीच्या वेळी जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं ना, तेव्हा डोळ्यातलं पाणी उशीवर गळतं आणि मनामध्ये एकच प्रश्न येतो, या जगात माझं म्हणणारं खरोखर कोणी आहे का? माझं हे दुःख समजून घेणारं कोणी शिल्लक आहे का? डोळे मिटून शांत मनाने ऐका. आज साक्षात ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाही आहेत, हे अक्कलकोटी निवासी पूर्ण ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला आणि आपल्याला दिलेलं जिवंत आश्वासन आहे. जेव्हा तुम्ही म्हणता ना की माझे स्वामी आहेत, तेव्हा तुमची सगळी दुःख, तुमच्या सगळ्या चिंता त्या गुरुमाऊलीच्या होतात. आपल्याला मोठे ग्रंथ वाचता येत नाहीत, तंत्रमंत्राचं पठण करायला वेळ मिळत नाही, पण देवाला भेटायला एक अटीचीही गरज लागत नाही. देवाला हवा असतो तो फक्त तुमचा भाव, तुमची श्रद्धा, आणि आज तोच भाव घेऊन आपण या माऊलीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हे अनंतकोटी ब्रह्मांड नायका, आज एक लहान लेकरू आपलं संपूर्ण अस्तित्व तुमच्या चरणी समर्पित करत आहे. हे मनुष्य जन्म आहे देवा. आजच्या व्यवहारात, बोलण्यात, वागण्यात आमच्याकडून कळत नकळत अनेक अपराध होत असतात. कधी रागाच्या भरात कोणाचं मन दुखलं जातं, कधी कोणाबद्दल मनामध्ये वाईट विचार येतो, तर कधी समोरच्या उणिवा काढून त्यांची निंदा करण्यामध्येच आमचं मन गुंतून जातं. ही वाणी जी खरं तर तुमचं नाव घेण्यासाठी दिली होती, तीच कधी कधी विष ओकून जाते. आज या क्षणी आमच्या हातून झालेल्या या सगळ्या चुका, या सगळ्या शिव्या, ही निंदा आम्ही तुमच्या चरणी कबूल करत आहोत. देवा, आम्हाला क्षमा करा. आमचं मन इतकं निर्मळ करा की तिथे फक्त आणि फक्त तुमच्याच प्रेमाचा वास असो. जसं गंगेचा प्रवाह पवित्र असतो, तसंच आमचं चरित्र आणि आमचे विचार पवित्र राहू दे स्वामी. या जगात अनेक असे लोक असू शकतात जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात. आपल्या प्रगतीवर जळणारे, आपल्या पाठीमागे षडयंत्र असणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती असतात. पण आज आपण त्यांच्याबद्दल मनात कोणतीही दोष ठेवणार नाहीत. आपण स्वामींना एकच प्रार्थना करूया, स्वामी, त्यांना चांगली बुद्धी द्या, त्यांच्या मनातील अंधार दूर करा. पण जर कोणी आजूबाजूला माझ्या कुटुंबाच्या, माझ्या मुलाबाळांच्या विनाशाला टपले असतील, तर हे ब्रह्मांडाच्या पालका, तुम्हीच बघून घ्या. तुमच्या न्यायापेक्षा मोठा न्याय या जगात दुसरा कोणताही नाही. तुम्ही आमचं रक्षण करा, जेणेकरून कोणतीही वाईट दृष्टीचं वारं माझ्या घरापर्यंत आणि माझ्या मनापर्यंत पोचणार नाही. ज्यांना आज खूप एकटं वाटतंय, जे निराशाच्या काळोख्यात स्वतःला हरवून बसले आहेत, त्यांच्यासाठी स्वामी स्वतः आधार बनवून धावून येतात. आज या क्षणी आपल्या घरातील दारिद्र्य, आपल्या मनातील भीती आणि आपल्या शरीरातील सर्व व्यथा आपण स्वामींच्या चरणी अर्पण करत आहोत. आज आपण संकटमोचन हनुमान रायासोबत सुद्धा साथ घालणार आहोत. हे अंजनी सुद्धा आपल्या गदेच्या एका प्रहाराने जसे मोठे डोंगर कोसळतात, अगदी तसंच माझ्या शरीरातील हे भयंकर रोग, ही जुनी दुखणी आणि ही शारीरिक दुर्बळता मुळासकट उपटून फेकून द्या. आज माणसाचं शरीर नाही तर मनही आजारी झाले. सततची चिंता आणि नैराश्यामुळे मानसिक आरोग्य ढसरत चालले. नासे रोग हरिसब पीरा, जपत निरंतर हनुमंत बीरा. या ओळीप्रमाणे हे पवनपुत्रा, आमच्या कुटुंबासोबत एक अभद्र आरोग्य कवच निर्माण करा, ज्याला कोणतीही वाईट नजरेचा स्पर्श होणार नाही.
त्या कैलासपती नीलकंठ महादेवांना साक्ष ठेवून आज आपण प्रार्थना करत आहोत. हे त्रिनेत्रधारी, ज्याप्रमाणे तुम्ही हलाहल विष पाषाण करून जगाचं रक्षण केलं, त्याचप्रमाणे आमच्या आयुष्यात जे लोक विषासारखे अटळ आहेत त्यांच्यापासून आमचं रक्षण करा. तुमच्या त्रिशूराने आमच्या घराभोवती एक अशी दिव्य कवच निर्माण करा, ज्याला कोणतीही करणीची, बाधाची, वाईट नजरेचा किंवा जादू टोण्याचा स्पर्शही होणार नाही. हे विघ्नहर्ता गजानना, हे माता ज्ञानदात्री सरस्वती, आमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करा. मानवी मन हे अत्यंत चंचल असतं. भविष्याच्या चिंतेनं ते ग्रासलेलं जातं. आमच्या मनात विचाराचा जो गोंधळ सुरू असतो तो शांत करा. आम्हाला आणि आमच्या मुलांना अशी एकाग्रता द्या की जे जे काही आम्ही शिकू, जे जे आम्ही कर्म करू ते यशस्वी होईल. अज्ञानाचा तो काळोखा आमच्या बुद्धीवर साचार आहेत, तो तुमच्या दिव्य प्रकाशाने नष्ट करा. आमच्या वाणीत असा गोडवा द्या की आमच्याकडून कधीही कोणाबद्दलही अपशब्द निघणार नाहीत. बुद्धीचा अहंकार आम्हाला कधीही स्पर्श न करता, तर या बुद्धीचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी आणि गरिबाच्या सेवेसाठी व्हावा, हीच प्रार्थना. हे द्वारकाधीश श्रीकृष्ण, हे सृष्टीचे पालन करते प्रभू विष्णू आणि माता लक्ष्मी, आज आम्ही तुमच्यासमोर नतमस्तक होत आहोत. आज हे जग पैशाच्या मागे धावत आहे, पण देवा, आम्हाला केवळ पैसे नकोत, तर तुमच्या आशीर्वादाने आलेलं मंगलमय ऐश्वर्य हवं आहे. आमच्या आयुष्यात जे दारिद्र्य आहे, जो अभाग आहे आणि ज्या आर्थिक अडचणीमुळे आमचं मन रात्रीच्या वेळी व्याकुळ होतं, त्या सर्व अडचणी आज आम्ही तुमच्या चरणी सोडून दिल्या आहेत. हे माता महालक्ष्मी, तू चंचल आहेस असं म्हणतात, पण आज तुला विनवणी आहे. माझ्या स्वामींच्या सांगण्यावरून तू आमच्या घरात स्थिर लक्ष्मी म्हणून वास कर. आमच्या उंबरठ्यावर तुझे पाय पडू दे. गरिबाचा शाप, जुनी कर्ज आणि पैशाची चंचल यामुळे हे घर आज काळवटलेलं आहे, तिथे तुझ्या तेजाने सुखाच्या दिवाळी साजरी करू दे. आमच्या घरात पैशासोबत शांती, प्रेम आणि समाधानही येऊ दे. माझ्या स्वामी समर्थ आई, आज या महाप्रार्थनेच्या शेवटच्या चरणात आम्ही पूर्णपणे तुमच्या खुशीत येऊन विसारलो आहोत. आजपर्यंत आम्ही तुम्हाला जगाचा मालक, ब्रह्मांड नायक म्हणून पाहत होतो, पण आज जाणीव झाली की तुम्ही तर आमची आई आहात. एक आई जशी आपल्या लेकराचा प्रत्येक हट्ट पुरवते, त्यांचं रडणं ऐकून धावून येते आणि त्यांना जगाच्या सर्व संकटापासून आपल्या पडद्यापाशी खाली झाकून घेते, तसंच तुम्ही आज आम्हाला तुमच्या मायेच्या पदराखाली घालून घ्या. आता आमच्याकडे तुम्हाला मागण्यासाठी काहीच उरलं नाही आहे, कारण जेव्हा एखादं लेकरू आपल्या आईच्या खुशीत जातं तेव्हा त्याला कशाचीही कमतरता भासत नाही. तुम्ही तर आम्हाला न मागता सर्व काही दिलं आहे. हे आयुष्य, हा श्वास आणि तुमचा एक मायेचा स्पर्श आमच्यासाठी मोठी श्रीमंती या जगात दुसरी कोणती असू शकत नाही. आज या क्षणी मला माझ्या अंतःकरणात एक विलक्षण शांतता जाणवत आहे. जणू काही माझ्या आयुष्यातील सर्व वादळे तुमच्या एका फुंकरीने शांत झाली आहेत. आता भीती कशाची? जेव्हा तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, तेव्हा प्रत्यक्ष काळही आमच्यात काहीच वाकडं करू शकत नाही. पितृदोष, ग्रहदोष, साडीसाती किंवा जगातील कोणतेही भयंकर संकट आता आमच्या उंबरठ्यावरून परत फिरेल, कारण तिथे माझ्या स्वामी समर्थ आईंच्या नावाचा खंबीर प्रहार आहे. मी भाग्यशाली आहे, कारण मला तुमच्यासारखी माऊली मिळाली आहे. आता मरेपर्यंत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कोणतंही वाईट संकट तुम्ही येऊन देणार नाहीत, हा तुमचा शब्द आणि मी माझ्या काळजावर कोरलेला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज या शब्दाचा खरा अर्थ मला उमगला आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक सकारात्मक ऊर्जेला, प्रत्येक देवाला आणि माझ्या स्वामी समर्थ आईला माझे कोटी कोटी प्रणाम. आता मी निशंक आहे, निर्भय आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हा केवळ एक व्हिडिओचा अंत नाही, तर तुमच्या आयुष्यातील नवी अध्यायाची ही नुसती सुरुवात आहे. जेव्हा तुम्ही रोज मनापासून या प्रार्थनेच्या प्रहारात स्वतःला झोकून द्याल आणि लगातार 21 दिवस
प्रार्थना न चुकता श्रवण कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात होणारे बदल पाहून तुम्ही स्वतः चकित व्हाल. दिवसातून कधीही जेव्हा तुम्हाला शांतता मिळेल तेव्हा एकदा तरी ही प्रार्थना पूर्ण श्रद्धेने ऐका. विश्वास ठेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांवर, आईवर आणि कमेंट्समध्ये लिहा, मी भाग्यशाली आहे, स्वामी माझे आहेत आणि मी स्वामींचा आहे. मैत्रिणींनो, ही दिव्य प्रार्थना तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माऊलीचा जय जयकार असो.